संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल झाला. नागेश पाटीलने टॉस जिंकला. प्रथम आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सलामी जोडी विलास पाटील आणि दुसऱ्या बाजूला रमण शिंगे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या वतीने. अविनाश पाटील आज खुश आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला संघ आपण पाहतोय. नवगर मास्टर सलामीची जोडी विलास पाटील आणि त्यांच्या समवेत रमण शिंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती दिलीप पाटील अर्थातच बुवा सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना कामगिरी चांगली करावी लागेल. चला काही करा. 5 षटकांचा सामना, मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. दिलीप बॉलिंग ट्रॅक वरती, विलास पाटील चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके खेळतील का? इथे 50हून अधिक धावा आल्या तर निश्चितच सामन्यामध्ये रंगत वाढेल. निश्चितच सामन्यामध्ये मजा येईल, यात काही शंका नाही. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना दिलीप, स्ट्राईकला विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आखोट टप्प्याचा चेंडू पहिल्याच बॉलवरती फटका सजवलाय. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. संदेश येतोय तत्पूर्वी एकच धाव. एक धावेसहित श्रीगणेशा होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फिटनेस 40 प्लस संघाला विनंती करतोय, सर्व मेंबर कमिटी मेंबरना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या. फलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिलं तर एक धावा फलकावरती पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना दिलीप उजव्या हाताने मारा करतोय मैदानाच्या आतमध्ये. डावऱ्या हाताने बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव येते. धावांची गती फलकावरती 2 धावा. चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या अगदी आपण पाहिलं तर बॉलिंग अप्रतिम राहिली होती नवगर मास्टर संघाची. फलकावरती 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस 2 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. पॅड वरती चेंडू आदळतोय. एक धाव येते. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिले तर निश्चितच 3 वरती. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. लेग बाईटच्या माध्यमातून धावफलकावरती धावांची गती 3 धावा या पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना आपण पाहतोय. चांगला फटका बॅकफुटला खेळले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धावेवरती समाधान मानत असताना एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 4 धावा. 4 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट हॅट्रिक करता 3000चा कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे षटकारांची हॅट्रिक जर आले तरी सुद्धा 3000चं पारितोषिक शैलेश भोईर यांच्या माध्यमातून ऊर्जा देण्याचं काम आज आपण पाहिलं तर सातत्याने करत असताना. ऑन साइडला फटका चांगला आहे. एक धाव येते. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली जाईल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट. संदेश पाटील फलंदाज बाद. विलास पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. धॉन
गणेश शिंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिले तर 5 धावा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 5 धावा फलकावरती. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला रमण. या 2 फलंदाजांवरती नजरा असतील सातत्याने आपण पाहिलं तर. कारण इथून धावा यायला हव्यात. ऑन साइडला खेळायचं होतं. व्यवस्थित प्रॉमिसिंग टायमिंग नव्हता. मिस टाइम स्ट्रोक डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने धावांची गती स्थिरावली गेले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 5 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेंडोबा 40 प्लस कासर वडवली मास्टर ए या संघाची. चांगली कामगिरी आतापर्यंत दिलीप पाटील पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थित होते. मात्र दुसऱ्या मॅच मध्ये जसे आलेत तिथून मात्र कामगिरी उंचावल्या. मैदानाच्या आतमध्ये अफलातून खेळ दाखवलाय आपल्या संघाकरिता. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 राहुल सज्ज होतोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये रमण शिंगेला चांगली कामगिरी करावी लागेल. रमण शिंगेमध्ये कॅलिबर आहे, कॅपेबिलिटी, ॲबिलिटी सर्व काही पाहायला मिळतंय आणि मोठे फटके यायला हवेत. आता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेची गोष्ट. राहुल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. टप्प्याचा चेंडू त्यावरती फटका सजवला. इनसाइड आउटचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नागेश पाटील करणार नाहीच चुकी. काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. रमण शिंगे डाऊन. निश्चितच आपण पाहतोय आणखीन एक पारितोषिक इथे लावलं गेलंय. संदीप भोईर लेफ्ट हँड हार्ड हिटर फलंदाज हॅट्रिक करता 3000चं पारितोषिक आहेच. मात्र त्याच्या व्यतिरिक्त संदीप भोईरच्या बॅट मधून जर 3 षटकार येत आहेत तर निश्चितच हेड लेबलचा एक खांबा त्यांच्यासाठी दिला जाणार आहे. प्लस 3000 म्हणजे सुवर्ण संधी आहे. संदीप भोईरने काल तो कारनामा केला होता. 3 षटकार ठोकले होते कालच्या दिवसामध्ये. तोच संदीप भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलकावरती धावांची गती 5 धावा. उपलातून झेल होता. निश्चितच आपण पाहतो या चेंडूवरती गडी बाद होतोय. राहुल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपाने चांगल्या फॉर्म मध्ये आहे संदीप भोईर. ही लढत कडवी लढत होईल यात काही शंका नाही. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन्ही संघ मोठ्या बलाढ्य खेळाडू घेऊन उतरले गेलेत. कारण बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवगर मास्टर ए संघ, दुसऱ्या बाजूला कासर वडवली मास्टर ए चा संघ पाहायला मिळतोय. 5 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. 1 बॉलचा सामना राहुलच्या हातखंडातून आतापर्यंत झालेला आहे. टप्प्याचा चेंडू त्यावरती फटका सजवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू जस्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये वळतोय. तत्पूर्वी लेग बायची 1 धाव इथे अंकित केली जाईल. 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती जयवंत पाटील आम्हाला दर्शवतायत. 6 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल. 2 चेंडू आतापर्यंत राहुलने ऍक्युरेट हाताळलेत. चूक टप्पा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना आतापर्यंत 2 बॉल राहुल पाटीलने हाताळलेत. पॅडवरती पुन्हा एकदा बॉल आदळतोय. शरीराचं वेध घेणारे चेंडू आज सातत्याने हाताळलेत राहुलने. आणि राहुलची ही मागच्या मॅच मध्ये कामगिरी अप्रतिम राहिली होती. कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा मोह इथे आवरता येत नाही. कारण हवेचा झोत समोरच्या दिशेने अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या ज्या वेळेस हवेच्या झोतात चेंडूला फेकून दिलंय त्या त्या वेळेस षटकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळात सातत्याने म्हटलं जातं जिथे हवेचा मारा तिथे षटकार मारा. याच प्रयत्नात आहेत फलंदाज. फलकावरती धावांची गती 7 धावा. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. खोलवर चेंडू, अप्रतिम चेंडू होता. काय जबरदस्त बॉलिंग करत असताना निडर मनाने गोलंदाजी होत आहे. अक्युरेट बॉलिंग करत असताना ऑप्शनच्या बाहेर क्रॉपिंग क्रीज मध्ये हा चेंडू हाताळला गेला.
आणि फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला गेला. धावफलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिले तर 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. उजव्या हाताने जबरदस्त आपण पाहतोय ॲक्युरेट आयोजन नियोजन राहिलं. प्रत्येक सामना 5 षटकांचा होत आहे आणि हीच मोठी बाजू जमेची बाजू राहिली फिटनेस 40 प्लस ठाणे संघाच्या माध्यमातून. तर 5-5 षटकांचे सामने कमी प्रमाणात आपण पाहिले. दुसऱ्या दिवशी थोडीशी घाई होते आणि खास करून आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवशी 4 षटकांचे सामने आपण खेळवतो. कधी-कधी फायनल 2 षटकांची सुद्धा होताना आपण पाहिलंय आणि विशेषतः ही स्पर्धा आपण पाहिली तर 5-5 षटकांच्या सामन्यांकरता जाणली जाईल. शेवटची आणि अंतिम स्पर्धा आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मुंबई ठाणे पालघर आंतरखेदी स्पर्धा पाहायला मिळते आणि यंदाच्या हंगामातली ही शेवटची आणि अंतिम स्पर्धा पाहायला मिळते. गेट टुगेदरची स्पर्धा आपण पाचगणी महाबळेश्वर इथे खेळवणार आहोत. 1 जून आणि 2 जून रोजी ती स्पर्धा पाहायला मिळेल. ऑन साइडला प्रॉपर कनेक्शन नव्हतं. सरळ चेंडू निघून जातोय किरण पाटीलच्या हातामध्ये. मोठा धक्का बसतोय. संदीप भोईर बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन फ्रॉम बॉलिंग ट्रॅक वरती उदय पाटील. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 9 धावा. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची कडा आणखीन एक धक्का बसतोय. गणेश शिंगे काय घडतंय? अफलातून कामगिरी आज संपूर्ण दिवस नावावरती केलाय नवघर मास्टर ए संघाने. अविनाश पाटीलच्या चेहऱ्यावरती खास करून स्मित हास्य उजळलं गेलंय आणि खास करून नागेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. कर्णधार कसा असावा? कर्णधाराची धुरा दिल्यानंतर या आजच्या संपूर्ण दिवसात 4 नाणेफेकीचे कॉल त्याने जिंकलेत आणि खास करून आपण पाहिलं तर ही जमेची बाजू राहिली नवघर मास्टर ए संघाकरिता. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 9 धावा या फलकावरती. नवीन बॅटर मिस्टर राजू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मोठी कामगिरी करावी लागेल. राजू पाटील मध्ये कॅलिबर आहे, ॲबिलिटी आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले टॉप ऑर्डरचे फलंदाज. विलास पाटील भरपूर मोठं नाव, रमण शिंगे भरपूर मोठं नाव, गणेश शिंगे भरपूर मोठं नाव. मास्टर क्रिकेटच्या माध्यमातून संदीप भोईर आणखीन एक मोठं नाव. म्हणजे कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले गेलेत कासरवडविली मास्टर ए चे फलंदाज. तर मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे राहिले नाहीत. जर एखाद्या फलंदाजाने तग धरून उभा राहिला असता तर निश्चित स्वरूपाने धावा खोऱ्याने आल्या असत्या शेवटच्या काही षटकांमध्ये. इथे भागीदारीची आवश्यकता आहे. अभय मुकादम नॉन स्ट्राईक एंडला तर राजू पाटील स्ट्राईक एंडला. ऑन साइडला फटका चांगला आहे. तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चुकीला क्रिकेटच्या खेळात माफी नाही. इथे आपण पाहिलं तर एक धाव येते. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 10 धावा. प्रयत्न करायला हवेत. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 10 धावा फलकावरती आपण पाहतोय. कालच्या दिवसात स्पर्धेला सुरुवात झाली. जयवंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवलं गेलं आणि तिथून स्पर्धा स्टार्ट झाली. कालचा दिवस कासरवडवली मास्टर ए च्या नावावरती राहिला. चा दिवस आपण पाहिलं तर नवघर मास्टर ए च्या नावावरती आतापर्यंत राहिला गेलाय. मात्र क्रिकेट आहे. जर तरला तारा नाही. एनिथिंग कॅन हॅपन इन अ क्रिकेट आणि खास करून क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर भाकीत वरकवणं मूर्खपणाचं ठरू शकतंय. प्रयत्न करावे लागतील. अभय मुकादम मध्ये सुद्धा कॅलिबर आहे. कित्येक वेळा कित्येक स्पर्धांमध्ये त्याने आपल्या संघाला अडी अडचणीतून बाहेर काढलेला आहे. कारण एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. संकटांच्या नद्या त्याने पार केलेत आणि खास करून संकट मोचकची भूमिका बहुतेक वेळा अदा केल्या.
बॅटेत खेळण्याचा प्रयत्न होता. अफलातून चेंडू उदय पाटील एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर्स अनुभवाचे बोल दर्शवत असताना अचूक टप्प्यावरती कोणत्या गोलंदाजाला कशी फलंदाजी करावी लागते, कोणत्या फलंदाजाला कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागते याचं पूर्ण ज्ञान अगदी आपण पाहिलं तर उदय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. प्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेले उदय पाटीलची. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मनसुबा फसतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावांची गती स्थिरावली गेली. मेगा फायनलच्या मॅच मध्ये अगदी दबाव वर्चस्व कायम ठेवलंय दत्तगुरु नवघर मास्टर ए संघाने. धावांची गती स्थिरावली गेली. धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 10 वरती. ऑन साइडला हलक्याच्या हाताने सॉफ्ट अँड बॉटमॅनचा परिपूर्ण वापर करत असताना एक धाव घेतली. एका धावेवरती आता समाधान व्यक्त करतायत. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 11 धावा 11 रन्स. मागच्या मॅचची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होईल का? कारण ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये पण पाहिलं सेमीफायनलच्या मॅच मध्ये 3 षटकामध्ये 12 धावा ज्या आल्या होत्या तिथून मात्र थोडेसे बॅकफुटला गेले कारण मागच्या उर्वरित 2 षटकात 27 आल्या होत्या. तर कमबॅक करून दिलं होतं फलंदाजांनी मात्र गोलंदाजांना वर्चस्व दबदबा कायम ठेवता आला नाही. त्याच कारणास्तव श्री ओश मात्र भाईंदरपाडा संघ पराभवाच्या छायेत गेला. रनसिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा प्रयत्न चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पुन्हा एकदा डॉट बॉलचं प्रमाण वाढत आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 11 धावा फलकावरती. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. उर्वरित 12 बॉल मध्ये किती धावांपर्यंत पोहोचलं जाईल हे पाहणं गरजेची गोष्ट असेल. संदेश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साइडला चेंडूला खेळलं गेलाय. एक धाव येत आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत. यस नो वेट हे कॉल अगदी जुळतायत आणि यावेळेस 2 धावांसाठी राजू पाटील निघालेत. 2 धावा आलेत. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 13 रन्स 13 धावा हे फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके यायला हवेत कारण मोठ्या फटक्यांशिवाय आता मात्र क्रिकेटच्या खेळात दबदबा तुम्ही वर्चस्व निर्माण करू शकणार नाहीत कारण फायनलचा मॅच आहे. फायनल मध्ये जी सरासरी यायला हवी होती ती सरासरी आतापर्यंत आलेली नाही आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर दबदबा कायम राखलाय नवघर मास्टर संघाने. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा आणखीन एक धक्का. दीपक पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज बाद अभय मुकादम बॉन. धावा इथून प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके येतील का?
आणखीन उर्वरित चेंडूंवरती गोलंदाजी मार्क वरती संदेश पाटील सज्ज होतोय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, आणखीन एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रमोद पाटील आहेत तिथे, फंबल झालेत आणि पाहता पाहता दुसरी धाव धोकादायक ठरतंय. फलंदाज बॅक टू द डगआउट. राजू पाटील रनआउटच्या माध्यमातून तंबूच्या दिशेने गॉन. नवीन बॅटर रश्मिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 18 धावा. जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्यामध्ये अगदी उत्सुक आहे, पण मात्र व्यवस्थितरित्या प्रॉपर टायमिंग नाही. एक धाव येते. एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त केलंय. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. 19 रन्स, 19 धावा. शेवटचा बॉल चौथ्या षटकातला. रणनीती वापरली गेले. पहिल्या मॅच मध्ये दिलीप पाटील अनुपस्थित होते, मात्र दुसऱ्या मॅच मध्ये जसे आले तसे मात्र अगदी योग्य ती लेंथ अँड लाईन त्यांनी राखले आणि आपल्या संघाकरिता कारगर साबित झालेत. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडूचा टप्पा होता. वाईटचा इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. धावांची गती पुढे सरकली गेली धावफलकावरती. 2-0 20 धावा. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना बॉलर संदेश. अकोट टप्प्याचा चेंडू, त्यावरती फटका सजवलाय. डीप मध्ये राहुल पाटील प्रयत्न करतायत. अफलातून एफर्ट दाखवलेत. शेवटच्या मॅच मध्ये ऍथलेटिक प्रयत्न केलेत. फलंदाज बाद होईल निश्चित स्वरूपाने. आपण पाहतोय डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. कोणता फलंदाज बाद झालाय. तर रश्मी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गडी बाद झालेत आतापर्यंत 7 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयवंत शिंगे दाखल झालाय. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील याकडे नजर असतील. धावफलकावरती धावांची गती जयवंत पाटील आम्हाला दर्शवतायत. 22 धावा. संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा उपस्थित झालेत अनंत सकाराम भुईर साहेब, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 7 गडी आतापर्यंत बाद झालेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नागेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. नागेश पाटील स्वतः संघ नायक आहेत. तर जयवंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 22 धावा. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडूची हाताळणी व्हाईट बॉल घोषित करतायत. व्हाईटच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेली धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 23 धावा. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅक वरती नागेश पाटील सज्ज आहेत. मोठा फटका खेळतायत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, त्यावरती फटका सजवलाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा आणि 2 धावेसहित तिसरी धावेचा प्रयत्न होणार नाही. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 25 वरती.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. 25 धावा फलकावरती 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जयवंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका सजवलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक कंप्लीट केलाय. एक धावे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि आता मात्र फलंदाज बाद. धाव फलकावरती 2 धावा जोडल्या जातील. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 27 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत मुकादम दाखल होतोय. आता उर्वरित चेंडू आहेत 4 बॉलला सामोरं जायचं आहे. मात्र जयवंत शिंगे स्ट्राईकला आहेत. इथून डॉट बॉल येणं गरजेची गोष्ट असेल. तर जास्तीत जास्त स्ट्राईक अगदी जयवंत शिंगेकडे राहिली तर निश्चितच चांगली राहील नवघर संघाकरिता. मित्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम करावं लागेल. सुशांत मुकादम यांना आपण पाहतोय.
या फलंदाज बाद आहे. पहिल्याच फेरीला बाद आहे फलंदाज. ते एकच धाव काउंट केली जाईल. तर आयोजकांनी चेक केलंय. आम्ही चेक नाही केलं, आयोजकांनी चेक केलंय. बघा निर्णय आहे, डिसिजन आहे, तो मान्य करावा लागेल. फक्त एकच धाव मिळेल आणि फलंदाज बाद झालाय. जो पहिल्या प्रयत्नात जो अटेम्प्ट केला होता, एकच धाव दादा. कारण पहिला जो अटेम्प्ट केलाय त्याच्यामध्येच बाद झालाय. पहिला प्रयत्न जो केलेला आहे, पहिल्या प्रयत्नात जो चेंडू लावलाय स्टंपला तेव्हाच फलंदाज बाद झालाय. चेंडू तेव्हाच आउट आहे. बॅट हवेत होती. फक्त एकच धाव काउंट केली जाईल. यस पंच. चेंडू टाकून झाले 2. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सुशांत मुकादम मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती. धावांची गती 26. 26 धावा. लेगस्टमच्या बाहेर चेंडू निघून जातोय असं पंचांच्या निदर्शनात आले. लेग बाईटची एक धाव येते. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 27 धावा. 27. सुशांत मुकादम स्ट्राईक एंडला आहे. सत्तावीस धावा. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सुशांत मुकादमच्या बॅट मधून मोठे फटके येतील का हे पाहावं लागेल. मोठे फटक्यांकरिता जाणला जातोय सुशांत मुकादम. इथे आपण पाहिलं तर लेगस्टमच्या बाहेर चेंडू निघतोय. व्हाईट बॉल. व्हाईटच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 28 धावा. 28. गडी बाद झालेत आतापर्यंत 8. 28 धावा फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. नागेश पाटील खोलवर चेंडू होता. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. मात्र प्रयत्न असफल ठरला गेला असता. निश्चितच अविनाश पाटीलचे हात डोक्यावरती आलेत. काय घडले गेलंय इथे. बरोबर कलेक्शन नव्हतं आणि त्याच प्रत्यय आपण पाहिलं तर 2 धावा. आता पुन्हा एकदा संधी निर्माण झाले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठा फटका येईल का. फेकी केली होती. किरण पाटीलचं कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिली तर 30 रन्स. 30 धावा फलकावरती येऊन पोचल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. काही नियमावली आहेत. अगदी आपण पाहिलं तर त्या मान्य तुम्हाला कराव्याच लागतात. आणि म्हणून आपण पाहिलं तर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून नेमलेले पंचांच्या भूमिकेत असतील तर खास करून आपण पाहिलं तर कुठलाही वादविवाद होणार नाही याची दक्षता आपण घेतो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अफलातून सामना रंगेल का. कारण या 2 बॉल वरती 1 ते 2 मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न सुशांत निश्चितच करेल. ऑन साइडला सुशांतच्या बॅट मध्ये रडार मध्ये हा चेंडू सरळ चाललाय. आउट कॉर्नरच्या वरनं सीमारेषेच्या पलीकडे. ह्यूज 6. 6 धावा षटकारासहित धावांची गती एकंदरीत पाहिली तर धावफलकावरती 36 धावा. शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय सिद्धार्थजी ओव्हरेकर साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुरेख फटका ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रमोद पाटील येत आहेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नागेश पाटीलचं कलेक्शन अचूक. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. 37 धावा फलकावरती. सिद्धार्थजी ओवलेकर साहेब इथे उपस्थित होत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खास करून आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेला भेट देत असताना स्थानिक माजी नगरसेवक आहेत आणि खास करून आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेला आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या प्रत्येक स्पर्धेला आवर्जून भेट देताना सिद्धार्थजी ओवलेकर साहेबांना आम्ही पाहिले. संध्याकाळच्या सत्रात अगदी आपण पाहिले तर वेळात वेळ काढून उपस्थित झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विजयाकरिता 38 धावांचं लक्ष्य. 38 रन्स टू विन आपल्याला पाहायला मिळतंय. 38 जिंकण्याकरिता सिद्धार्थजी ओवलेकर साहेब उपस्थित होत असताना आपण पाहतोय 38 धावांचं लक्ष्य.
अगदी आपण पाहिलं तर 2 दिवस चालणारी ही स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा आपण पाहिली आणि आज पाहिलं तर फायनलचा दिवस, फायनलच्या दिवसात एक सत्र पर्व पूर्ण झालंय आणि खास करून दुसऱ्या पर्वात काय घडतंय, काय बिघडतंय, कशा पद्धतीने अडतीस धावांचा पाठलाग केला जातोय, याचं धावतं वर्णन, धावतं विवरण घेऊन येतील मिस्टर पंढरीनाथ कडू. थँक यू. वेलकम सिद्धार्थजी ओवळेकर सर यांचं इथे आगमन आपण पाहतोय आज या क्रीडा नगरीमध्ये. की ज्यावेळी कुठेही स्पर्धा या घोडबंदर परिसरामध्ये ज्यावेळी स्पर्धा असते त्यावेळी दादांची हजेरी ही सर्वात पहिली असते. आणि नक्कीच आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेत. त्याबद्दल आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग आयोजित फिटनेस फोर्टी प्लस मास्टर चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. अंतिम सामना आहे. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. एका साईडला कासार वडवली मास्टर्स संघ आहे. दुसऱ्या साईडला आपण पाहिलात तर नवकर मास्टर्स संघ आहे. जिंकण्यासाठी 38 धावांचा टार्गेट दिला गेलाय तो म्हणजेच नवकर मास्टर्स ए या संघासमोर. तसेच मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय प्रणव ओवळेकर यांना की त्यांनी या सर प्लीज व्यासपीठावरती या. सिद्धार्थजी ओवळेकर सर तुम्हाला बोलवत आहेत. आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. फिटनेस फोर्टी प्लस मास्टर चषक 2024 मध्ये अतिशय रंगतदारी स्पर्धा लगातार 2 दिवस इथे चांगल्या रीतीने रंगली गेले. या मैदानामध्ये आज बहुतेक असे खेळाडू प्रत्येक संघाने इथे चांगली कामगिरी केली. मात्र क्रिकेटमध्ये ठरलं जातं की अंतिम सामन्यामध्ये फक्त 2 संघ असतात. 16 संघाने समावेश घेतला होता. त्यामधले 14 संघ बाहेर झाले आणि हे 2 संघ इथे खेळत असताना आपण पाहतोय. 38 धावांचा टार्गेट असून जिंकण्यासाठी चला शतरक्षण लावून घ्या. विनंती असेल कासार वडवली मास्टर संघाला की लगेच शतरक्षण सजवून घ्या. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये आपण पाहतो एका साईडला अविनाश आणि त्याच्या समवेत असतील ते म्हणजेच दीपक. गोलंदाजची मार्गवर पहिला षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाईल. तसेच आपण जाऊया मंचावरती उपस्थित सर्वांचे लाडके माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय सिद्धार्थजी ओलेकर सर यांचा इथं आम्ही सन्मान करतोय. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की प्लीज सर्वांचे लाडके आणि यंग डॅशिंग पर्सनॅलिटी सिद्धार्थजी ओलेकर सर यांचा इथे सन्मान करायचंय. आदरणीय सन्माननीय सिद्धार्थजी ओवळेकर सर यांचा इथं सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सिद्धार्थजी ओवळेकर सरांना की या सर प्लीज या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, माईची उभेदार शॉल आणि सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मानित करतोय. सीएम पाटील सरांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते सर्वांचे लाडके यंग डॅशिंग पर्सनॅलिटी सिद्धार्थजी ओवळेकर सर यांचा इथे सन्मान केला जात आहे.
पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून केला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडूवरती येतोय चौकार. फलंदाज अविनाश याच्या बॅटमधून. अर्थी सामंत टार्गेट सेट केला गेलाय. मात्र या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही करू शकत नाहीये. कारण तुमच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी धावा कमी आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी हे करणं गरजेचं असेल. तो म्हणजे कासार वडवली मास्टर या संघाला. मात्र नवघर संघाच्या फलंदाजीमध्ये जोर खूप आहे. तर या 2 फलंदाजांनी आज जर पूर्ण दिवसभरामध्ये एक महत्त्वपूर्ण फलंदाजी केली. दुसरा सामना कोण विसरेल? बिना विकेट्सने तो सामना जिंकला गेला होता. त्यानंतर आपण पाहिलात तर तिसऱ्या सामन्यामध्ये एक चांगली भागीदारी आणि या सामन्यामध्ये सुरुवात अविनाशच्या माध्यमातून चांगली केली गेली आहे. पहिल्याच चेंडूवरती चौकार येतोय आणि या चौकाराने धावफलकाला सुरुवात केली जाते. धावफलकाचा श्रीगणेश केला जातोय. तो म्हणजेच अविनाश याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न रमण शिंगेच्या माध्यमातून केला जात आहे. तसेच मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय प्रणव ओळेकर सर यांचा इथं आम्ही सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की नक्कीच आदरणीय सन्माननीय प्रणव ओळेकर यांचा इथे सन्मान करायचा आहे. यावेळी सुंदर चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज रमणच्या माध्यमातून. निर्धार चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. संघाचा धावफलकावरती आहे 5 धावा. अर्थी सावंतचा एक पाठलाग करायचा आहे आणि अर्थी सावंतचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 5 धावा. यावेळी मॅचची कडा होती. मॅचचा चुंबन घेतल्यानंतर यष्टीरक्षक राजू पाटील यांना इथे चुकवून चेंडू 1 धावेसाठी जातोय. एका धावेने धावफलकावरती आपण पाहतोय. तो म्हणजे 6 धावा. 6 रन ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. फटका चांगला केला जातोय. चेंडू पाहता पाहता सीमारेषेलगत अडवला जातोय. तो म्हणजेच 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडू जर आपण पाहिलेत तर 5 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या 3 चेंडूवरती 4 धावा. असं पहिल्याच षटक इथं आपण पाहतोय संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा. फॉरेस्ट रेंज ऑफिसर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय देशपांडे साहेब यांचं इथं आगमन झालंय आणि त्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना नरेश भोईर सरांना की त्यांच्या शुभ हस्ते फॉरेस्ट रेंज ऑफिसर आदरणीय सन्माननीय संजयजी देशपांडे सर यांचा इथे सन्मान केला जात आहे. मॅचकडे वळूया. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम सामना आपण पाहतोय. या स्पर्धेचा फिटनेस फोर्टी प्लस मास्टर चषक 2024चा हा हंगाम आपण पाहतोय आणि या हंगामातली ही शेवटची स्पर्धा इथे आपण पाहतोय फोर्टी प्लसच्या माध्यमातून आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि पालघर मुंबई अंतर्गत ही शेवटची स्पर्धा इथे खेळवली जाते. या मंडळाचे अध्यक्ष आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय भगवानजी पाटील सर इथे उपस्थित झाले. आज सकाळपासून त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये खूप महत्वपूर्ण ठरली गेली आणि आज तसेच आदरणीय सन्माननीय विश्वास मुकादम सर यांना विनंती करते कुठे असाल तर प्लीज मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. तसेच उपस्थित आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी हाल्या पाटील सर यांचं इथं आगमन झालं. या सर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा.
सोपा खेळ टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन केला जातोय गोलंदाज राजू पाटील याच्या गोलंदाजीवरती. राजेंद्रजी पाटील सर यांचं इथे आगमन झालंय. नक्कीच वेलकम सर. फिटनेस 40 प्लस मास्टर्स चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिला विकेट इथे आपण पाहतोय मिळवला गेला तो म्हणजे कासरवडवली मास्टर्स या संघाने अंतिम सामन्यामध्ये 38 धावांचा टार्गेट दिला गेलाय आणि 38 धावा पूर्ण करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलात तर 9 धावा या धाव फलकावरती लावल्या गेल्या होत्या. क्रमांक 2 चा षटक राजू पाटील यांच्या हातामध्ये दिला गेला. पहिला चेंडू निर्धार आला होता. त्यानंतर एक विकेट्स मिळवले गेले. मात्र अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा रोखण्याची गरज असेल, धावा रोखाव्या लागतील कासार वडवली मास्टर्स या संघाला. कारण ज्यावेळी फलंदाजी करत असताना तुम्ही धावा कमी पटकावल्यात आणि धावा कमी पटकावत असताना तुम्हाला या षटकामध्ये या इनिंगमध्ये तुम्हाला नक्कीच धावा रोखणं गरजेचं असेल. लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका केला गेला. डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण जितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी फलंदाजाकडे होती. 2 धावेने धाव फलकावरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. लगातार 2 दिवस चालणारी ही स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर शेंडोबा 40 प्लस मास्टर्स संघ काल अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचला होता. कालचा दिवस गाजवला होता अक्षरशः कासार वडवली मास्टर्स या संघाने आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच आजचा दिवस जर आपण पाहिला तर नक्कीच नवघर मास्टर्स हे संघाने त्याचे पूर्णपणे गाजवला गेलाय. मात्र या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर आपण पाहायला गेलात तर नक्कीच ही पहिली स्पर्धा अशी आहे की सर्व मॅचेस हे 5 षटकांच्या खेळवल्या गेल्यात. प्रत्येक टाईमावरती मॅच चालू झाल्या आणि टाईमावरती संपल्या गेल्या आणि ज्याचं कारण ही पूर्ण स्पर्धा प्रत्येक मॅच इथे 5-5 षटकांची खेळवली गेली. पुन्हा एकदा राजू पाटील गोलंदाजची मार्कवर असताना एक सिंगल पूर्ण केली जाते. फेकी चांगली येते. एक सिंगल पूर्ण केली जाते आणि एका सिंगलने जाऊन फलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर राजू पाटील याच्या गोलंदाजीवरती 4 धावा अजूनपर्यंत आपण पाहतोय. शेवटचा चेंडू क्रमांक 2 चा षटक आपण पाहतोय. राजू पाटील शाडम पूल करण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर रिजन मध्ये गणेश शिंदे खूप वेगाने येतात. फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण आणि एका सिंगलने 2 षटकांचा खेळ संपला गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागला गेला ते म्हणजेच 14 धावा. 18 चेंडूमध्ये 24 धावांची अजूनही गरज असेल जिंकण्यासाठी ते म्हणजेच नवघर मास्टर ए या संघाला. उर्वरित 18 चेंडू आणि 24 धावा. 6व्या मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी पाटील सर इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तर मी विनंती करेन राजेंद्र पाटील सरांना की या सर पुढे तुमचा सन्मान केला जाणार या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेची शंकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते राजेंद्र आल्या पाटील सरांचा इथे सन्मान केला जातोय. ओला भाईंदरपडा जिथे स्पर्धा असते तिथे मात्र या दादांची कामगिरी हे नक्कीच चांगल्या रीतीने पाहायला मिळते आणि नक्कीच आज ती उपस्थिती इथे आज लाभली गेले. महत्वपूर्ण मान्यवर व्यक्ती सर्वांचे लाडके सिद्धार्थजी ओलेकर सर, त्यानंतर आपण पाहतोय राजेंद्र पाटील सर, तसेच या मंडळाचे अध्यक्ष इथे मंचावरती उपस्थित आहेत. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धावा.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. यावेळी अतिशय सुंदर चेंडू हाताळला जातोय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. तर राजू पाटील याचा षटक खूप महत्त्वपूर्ण ठरला होता. 5 धावा त्या षटकामध्ये राजू पाटील याने खर्च केल्या होत्या. आणि क्रमांक 3चा षटक आपण पाहतोय जयवंत शिंगे या गोलंदाजाला दिला गेलाय. पुन्हा एकदा धावचीत होण्याची शक्यता. पंचांचा बोट आकाशाकडे येतोय आणि फलंदाज बाद होतोय. दुसरा विकेट डाऊन होतोय तो म्हणजेच नवघर मास्टर ए या संघाचा फलंदाज दिलीप बाद होतोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 38 धावांचा पाठलाग करत असताना तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातले चेंडू जर आपण पाहिलेत तर 2 चेंडू हाताळले गेलेत. हे मी बोलतो. 16 चेंडू 24 धावा सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅक वरती जयवंत शिंगे तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला फलंदाज दीपक पाहतोय. नॉन स्ट्राईकिंगला उदयला आपण पाहतोय. फुलातून कामगिरी उदयची राहिली होती मागच्या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरले गेले होते. कामगिरी उंचावावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना फलकावरती धावांची गती एकंदरीत पहिले तर 14 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना पॅड वरती चेंडूचा फ्लिक केलाय. चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथे थोडस लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अभयच्या माध्यमातून आणि धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 2 धावा. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 36 वरती जाऊन पोहोचले गेले. 14 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. यस इज गॉन. आणखीन एक धक्का बसतोय. झेलबादच्या माध्यमातून फलंदाजाला जावं लागेल माघारी. फलंदाज बाद. मोठी सफलता प्राप्त केली गेली आहे. दीपक पाटील बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरीश पाटील दाखल होतोय. आता चेंडू आहेत 13 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. जसा मेगा फायनलचा सामना व्हायला हवा, काटेकी टक्कर व्हायला हवी, ती काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत या षटकामध्ये. एकंदरीत पाहिलं 5 बॉलचा खेळ झालाय. अर्थातच 17 बॉल वरती धावा जमवल्यात. मैदानाच्या आतमध्ये 16. उर्वरित चेंडू आहेत एकंदरीत 13 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला उदय पाटील सारखा फलंदाज आहे. उदय पाटील मध्ये कॅलिबर आहे. उदय पाटील मध्ये ती क्षमता आहे कोणत्याही क्षणाला चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याची. मात्र स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अनंत भोईर साहेब दुपारच्या सत्रात ऊर्जा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून राहिलं. स्थायिक माजी नगरसेवक सिद्धार्थजी ओवलेकर साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अगदी आपण पाहिलं तर अध्यक्ष भगवान दादा पाटील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटील सीएम आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सल्लागार. ऑन साइडला गणेश शिंगे वेगाने आलेत. मात्र चुकी घडते. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, हे सूत्र कुठेतरी पाठ करायला हवं. कारण या अगोदरचा चेंडू आपण पाहिलं तर जितेंद्र शिंगेने ऍक्युरेट झेल पकडला होता. इथे गणेश शिंगे चुकी करतायत. 2 धावा आलेत. 2 सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिली तर निश्चित स्वरूपाने 11 धावा. 6ची धावगती राखली गेली.
विजयाकरिता चेंडू आहेत 12 चेंडू विजयाकरिता 20 धावा. 12-20 समीकरण इक्वेशन सिच्युएशन अप्रतिम पाहायला मिळते. पहिल्या षटकात एकंदरीत पाहिलं तर 9 धावा, दुसऱ्या षटकात 5 धावा, तिसऱ्या षटकात 4 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणाला शेवटच्या सत्रात सामना येऊन पोहोचला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि खास करून आपण पाहिलं तर प्रयत्न करत राहावं लागेल. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. इथून चेंडू आहेत 12 चेंडू 20 धावा. सामन्याचं समीकरण अभय मुकादम वरती विश्वास दाखवतायत. राजू पाटीलने षटक टाकलं. प्रतिम नौका गोलंदाज वापरला आणि नौका गोलंदाज वापरत असताना राजू पाटीलचा अचूक भेदक मारा हे सूत्र कुठेतरी कामी आलं आणि राजू पाटीलचं ते 5 धावांचं षटक, तिथून जयवंत शिंगेचं अफलातून षटक 4 धावांचं आणि तिथून मात्र कमबॅक केलंय असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळात खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आज आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपाने या सामन्यामध्ये रंगत वाढली गेले. पहिल्या इनिंग मध्ये धावांसाठी झगडावं लागलं होतं. तिथून सुशांत मुकादमने एक षटकार ठोकला, ऊर्जा दिली, कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि खास करून आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला आता मात्र हा सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. 12 चेंडू 20 धावा. प्रत्येक षटकात 10 धावा जमवाव्या लागतील जर सामना विजयी व्हायचा असेल तर. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सामना रंगतदार स्थितीमध्ये येतोय. उदय पाटील वरती नजरा असतील नवगरकरांच्या आणि खास करून अभय मुकादम वरती नजरा असतील कासर वडवलीच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि खास करून ही विकेट भरपूर महत्वाची आहे. उदय पाटीलची विकेट मिळाली तर निश्चित स्वरूपाने फ्रंटफुटला येतील यात काही शंका नाही. फटक्याचा चेंडू होता त्यावरती फटका सजवलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक संदीप भोईर वेगाने आलेत. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेले. आता चेंडू आहेत 11 चेंडू 19 धावा. सामन्याचं समीकरण सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिल्या षटकात 9 धावा जरूर आल्या होत्या, मात्र कमबॅक कसं करावं हे कासर वडवली मास्टर संघाने दाखवून दिलंय आणि फायनलचा सामना खेळत असताना कुठेतरी दबावाला बाजूला सारावं लागतंय आणि ते दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची विवरचना आता बदलली गेले. अगदी स्लिप मध्ये एक फ्लाइंग स्लिप आणले गेले. जयवंत शिंगे यांना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अभय मुकादम सज्ज झालेत. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. तिथे आपण पाहिलं तर झेड सुटला गेला. आशिष पाटील चुकी करतायत. बघा 2 झेल आतापर्यंत सुटलेत या फायनल मॅच मध्ये. एक गणेश शिंगेने सोडलाय तर दुसरा आशिष पाटीलने सोडलाय. आता चेंडू आहेत एकंदरीत पाहिलं तर 10 चेंडू विजयाकरिता 18 धावा. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा फटका क्लास दाखवलाय. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. ओव्हर लॉंग बॉल फॉर यू6. आता चेंडू आहेत 9 चेंडू 12 धावा. इनसाइड आउटचा फटका हातून ताकद फोर्स केला चेंडूला आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना क्लास दाखवलाय. पर्यंत उदय पाटील खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत आशा पल्लवीत राहतील निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय. प्रयत्न करत असताना कासर बडवली मास्टर ए चा संघ सुद्धा आपण पाहतोय. प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नवगर मास्टर संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र नवगर मास्टर संघाने अगदी आपण पाहिलं तर चांगला खेळ दाखवला. संपूर्ण दिवस वर्चस्व राहिलं. तर पहिल्या मॅच मध्ये नवगर बी ला हरवलं. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर घासकोपरी विरार मास्टरला हरवलं. तिसऱ्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेत नेलं श्री कोश मात्र भाईंदरपाडा या संघाला आणि खास करून फायनल मध्ये अफलातून कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय नवगर मास्टर ए चा संघ. आणखीन एक फटका इनसाइड आउटचा फटका आहे. हा झेल महत्वाचा असेल. जितेंद्र शिंगे अफलातून झेल टिपला गेलाय. इथे झेल पकडलाय की मॅच पकडले. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आपण म्हणतोय. निश्चितच आपण पाहिलं तर कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. सिद्धार्थ खवडेकर साहेबांच्या माध्यमातून अफलातून झेल पाहायला मिळाला. आता चेंडू आहे एकंदरीत पाहिलं तर निश्चितच फलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिलं तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय. विजयाकरिता चेंडू आहेत एकंदरीत पाहिलं तर 8 चेंडू 12 धावा. अफलातून सामना पाहायला मिळतोय.
जितेंद्र शिंगेचे 2 झेल काय वास त्याने दाखवलाय आणि अफलातून झेल पकडत असताना फलंदाज उदय पाटीलला माघारी परतवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील. अगदी छोटे बंधू बाद झाल्यानंतर मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मात्र छोट्या बंधूंना चांगली कामगिरी करता आली नाही. मोठ्या बंधूंना चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती एकंदरीत आपण पाहिलं तर उभय मुकादम सज्ज आहे. आता चेंडू आहेत 8 चेंडू 12 धावा. मॅच अफलातून सामना पाहायला मिळतोय. गोलवर चेंडू होता हलक्याच्या हाताने सॉफ्टम बॅटमॅनचा परिपूर्ण वापर केला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत की काय? इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवली गेली होती. मात्र अचूक लक्ष नव्हतं अभय मुकादमचं आणि तिथे मात्र जीवनदान प्राप्त झाले. एक धाव येते. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 27 धावा. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळतंय. कारण ज्या वेळेस लक्ष 38 धावांचं होतं तिथे आपण पाहिलं तर निश्चितच आपण पाहतोय 7 चेंडू 11 धावा. सामन्याचं समीकरण 7-11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला फटका चांगला आहे. लॉंगॉनला चेंडू निघून जातोय. एक धाव येते. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत विजयाकरिता 10 धावा. 9 धावा जरी बनवल्या तरी सामना विजयी होऊ शकतायत. मात्र 10 धावांची आतापर्यंत आवश्यकता 6 बॉल 10चं समीकरण. फुलातून सामना रंगतोय. निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये फक्त 3 षटकामध्ये 11 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक केलं. 2 षटकात 26 धावा जमवल्या. तिथून वर्चस्व गाजवत असताना बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळाली आणि पॉझिटिव्ह इंटेंट ठेवला. विकेट फॅक्टर भरपूर महत्वाची भूमिका असते ती दाखवली आणि सातत्याने वारंवार डॉट चेंडू आणले खेळामध्ये आणि त्याच प्रत्यय आपण पाहतोय. थोडासा दबाव आता वाढला गेलाय. सामना बॅलन्सिंग आहे. 6 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मात्र 6 मध्ये 9 जरी बनवल्या तरी मात्र नवगर मास्टर ए संघ हा विकेटच्या बलावरती विजयी होऊ शकतोय. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता बॉलर तयार होतोय. विलास पाटील वरती विश्वास दाखवलाय. विलास येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 6 चेंडू 10 धावा. एका बाजूला हरीश पाटील, दुसऱ्या बाजूला संदेश पाटील. सँडीला करामत करावी लागेल. चांगले फटके स्ट्रोक दाखवावे लागतील. संध्याकाळचं सत्र आहे. मात्र वारेचा झोत हवेचा झोत अजूनही कमी झालेला नाही. प्रयत्न करत असताना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती विलास सज्ज होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. क्लास दाखवलाय. अकोट टप्प्याचा चेंडू त्यावरती फटका सजवला. मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न होते. इथे आणखीन एक झेल निसटला गेलाय. 2 धावा आले. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल आणि पाहता पाहता तिसरी धाव इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बिटवीन द विकेट एफर्टला दाद द्यावी लागेल. आपण पाहतोय डीप मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर रमन शिंगे आणि अफलातून त्यांचे एफर्ट होते. निश्चितच झेल झाला असता तर आणखीन एक अद्भुत झेल पाहायला मिळाला असता स्पर्धेमध्ये. मात्र प्रयत्न जारी आहेत. 5 चेंडू 7 धावा. 5 बॉल 7चं समीकरण 6 आल्या तरी मात्र विजयी होऊ शकतायत. 5-7 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू 7 धावा सामन्याचं समीकरण 6 धावा जरी आल्या तरी सामना विजयी होऊ शकतायत. प्रयत्न केले होते. विलास पाटीलने संधी निर्माण करून दिली होती. मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हणतोय. हा तिसरा झेल निसटलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. विजयाकरिता लक्ष आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आता जिंकण्याकरिता 5 चेंडू 7 धावा. विचार विनिमय चर्चा सत्रांना उधाण येत असताना आपण पाहतोय. कारण चर्चा रंगली गेल्या कोणता संघ जिंकेल. दोन्ही संघाचे पाठीराखे आता मात्र निश्चित स्वरूपाने पाहत असतील की इथून सामना दोन्ही बाजूने झुकलेला आहे. 1 ते 2 डॉट चेंडू आले तर निश्चितच आपण पाहिलं तर कसर बडबली संघ वर्चस्व राखू शकतोय. एक चौकार आला तर निश्चित या सामन्यातील हवा संपूर्णपणे निघून जाईल. अफलातून चेंडू फुलवर चेंडू विलास पाटील दमखम दाखवत असताना कालच्या दिवसाची विलास पाटीलने गोलंदाजी केली होती. गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला आजही आपण पाहिलं तर तारणहार राहिलाय. चेंडू आहे 4 चेंडू 7 धावा.
जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 4 बॉल 7चं समीकरण. फटकाचा चेंडू त्यावरती फटका सजवला आहे. गणेश शिंगे करणार नाही चुकी. आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. 3 बॉल 7चं समीकरण. 3 चेंडू 7 धावा. मी मगाशी उल्लेख केला क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच या सामन्यामध्ये घडलं गेलंय. कारण पहिल्यांदा आपण पाहिली तर वेळ चांगली होती नवघर मास्टर ए संघाची. आता मात्र वेळ चांगले आलेले आहे. एकंदरीत पाहिलं तर कासर वडवली मास्टर ए संघाची पाहायला मिळतंय. अफलातून सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 3 आणि 3 चेंडूमध्ये बनवायच्या 7 धावा. वडवली मास्टर संघाचे गडी बाद झालेत एकंदरीत 9 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गडी बाद झालेत एकंदरीत 5. म्हणजेच 3 बॉलवरती 6 धावा जरी आल्या तरी सामना विजयी होऊ शकतोय नवघर मास्टर ए संघ. संपूर्ण दिवसात तुम्ही काय केलंय, संपूर्ण दिवसात काय घडामोडी घडलेत, या गोष्टीला आता काही वर्चस्व राहणार नाही. आता तुम्ही या 3 चेंडूंवरती काय करणार आहात याला मात्र महत्व असेल. 3 बॉल 6चं समीकरण. सुरेख फटका इनसाइड आउटचा फटका समोरच्या दिशेने लॉंगॉफला क्लिअर करेल का चेंडू. संदीप भोईरचा अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 धावा निश्चित स्वरूपाने वाचवले संदीप भोईरने. वर्चस्व राखले आतापर्यंत क्षेत्ररक्षण करत असताना आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा संपूर्ण फायनल मॅच मध्ये उंचावलाय कासर बनवली मास्टर संघाने. 2 चेंडू 5 धावा 4 जरी आल्या तरी मात्र विजय होऊ शकतोय नवघर मास्टर. एक डॉट चेंडूची आवश्यकता आहे. विलास पाटील अफलातून नौका गोलंदाज वापरला आणि आता मात्र आपण पाहिलं तर सामन्यात वर्चस्व राखत असताना ऑन साईडला फटकाचा गळा. इथे काय करतोय वन बाउन्सने बॉल चाललाय सीमा पार. 4 धावा. आता 1 चेंडू 1 धाव. काय जबरदस्त सामना रंगला. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जातोय. मात्र सामन्यातली हवा मात्र निघाली गेले. एक चौकार मी मगाशी उल्लेख केला. एक चौकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व येईल. अविनाश पाटीलच्या चेहऱ्यावरती आता मात्र जास्त स्मित हास्य फुललंय कारण चौकार आलाय. त्याला ठाऊक आहे की ही ट्रॉफी पहिल्या नंबरची आमच्या नावावरती आता राहणार आहे. चेंडू 1 धाव. सामन्याचं समीकरण जरूर आहे मात्र औपचारिकता म्हणावी लागेल कारण पहिल्या